क्रिकेट स्पर्धा पत्रकारांना मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या ऊर्जादायी बनवत असतात. महत्त्वपूर्ण असा हा उपक्रम राबवण्यात आला आणि या उपक्रमास अर्थात लोकनाथ मीडिया चषकास युवा सेनाचे किरण साळी यांनी सदिच्छा भेट देऊन पत्रकारांना शुभेच्छा दिल्यात आणि पत्रकारांचे विशेष कौतुक करत मनीष काळजे यांचं देखील त्यांनी कौतुक केलंय. सोलापुरातील पत्रकार बांधवांसाठी रेल्वे मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या लोकनाथ मीडिया क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तरुण भारत संवाद संघाने प्रथम तर डिजिटल मीडिया संघाने द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले. मागील 3 दिवसांपासून सेवालय फाउंडेशन, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ व डिजिटल मीडिया असोसिएशन यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या स्पर्धेचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. समारंभास माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश साठे, ॲडव्होकेट धनंजय माने, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चंद्रकांत रेंबरसू, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, रयत शेतकरी संघटनेचे नामदेव पवार, आरटीओचे संदीप शिंदे, सुयश खानापुरे, अमोल झाडके, राजाभाऊ आलुरे, चित्रकार ऋत्विक चव्हाण, सेवालय फाउंडेशनचे प्रमुख मनीष काळजे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, डिजिटल मीडिया असोसिएशनचे विजयकुमार बाबर, विजयकुमार देशपांडे, दिगंबर इप्पलपल्ली, सागर सुरवसे, आफताब शेख आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पहिला उपांत्यपूर्व सामना डिजिटल मीडिया विरुद्ध लोकमत या 2 संघात झाला. हा सामना डिजिटल मीडिया संघाने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत सामना तरुण भारत संवाद संघाने राज्य मराठी पत्रकार संघाला पराभूत केले. डिजिटल मीडिया संघ व तरुण भारत संघ यांच्यात अंतिम लढत झाली. प्रथम फलंदाजी करताना डिजिटल मीडिया संघाने 78 धावा केल्या. त्यांनी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना अटीतटीच्या सामन्यात तरुण भारत संवाद संघाने 82 धावा करत विजय संपादन केला. बक्षीस वितरण कार्यक्रमादरम्यान सर्व संघाचे खेळाडू व सोलापुरातील क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेला पंच म्हणून प्रसिद्ध डान्सिंग पंच सोन्या बापू भोसले, स्वप्नील इंगळे, मोहसिन मुल्ला यांनी काम पाहिले. समालोचक शंकर पवार, गुण नोंदक म्हणून साईराज पवार तर सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.